अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी असा काळ येतो जेव्हा सगळं काही ठीक चाललेलं असतं आणि अचानक आयुष्य उलटं फिरतं. शरीर आजारी पडतं, मन अस्वस्थ होतं, घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात, नात्यांमध्ये ताण येतो आणि त्या क्षणी मनातून एकच प्रश्न बाहेर पडतो, देवा, हे माझ्या बरोबरच का? मी कुणाचं वाईट केलं होतं का? मी कुणाला दुखावलं होतं का? मग हे दुःख माझ्याच वाट्याला का? तर स्वामी भक्तांनो, हा प्रश्न फक्त तुमचा नाही, जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात कधीतरी उठलेला प्रश्न आहे. पण याचं उत्तर आपल्याला आपल्या सनातन धर्मात आणि विशेषतः भगवद्गीतेच्या ज्ञानामध्ये मिळतं. कर्माचं अटळ नियम. भगवद्गीता सांगते, या जगात काहीही विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव हा आपल्या कर्मांचा परिणाम असतो. आज आपण जे भोगतोय ते कदाचित या जन्मात केलेल्या कर्मांचं फळ असेल, किंवा कदाचित पूर्वजन्मात पेरलेलं बी आज उगवत असेल. कर्म म्हणजे सावलीसारखं आहे भक्तांनो. तुम्ही धावलात तरी ते तुमच्या मागे धावणार, थांबलात तरी ते तुमच्या सोबतच उभं राहणार. कोणीही कर्मापासून सुटू शकत नाही. चांगलं कर्म सुख देतं, वाईट कर्म दुःख देतं. हा नियम देवाने देखील बदललेला नाही. मग संत नामस्मरण का सांगतात? आता इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर कर्माचं फळ हे टाळता येत नाही, तर मग संत, गुरु आणि महात्मे आपल्याला सतत नामस्मरण करा असं का सांगतात? नाम घेतल्याने खरंच काही बदल होतो का? जर संकट ठरलेलं असेल तर नामजपाने ते कसं कमी होणार? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो आणि आज आपण याचं शांतपणे उत्तर समजून घेणार आहोत. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते म्हणजे मनाला देवाशी जोडण्याची प्रक्रिया. जेव्हा आपण ईश्वराचं नाम घेतो तेव्हा आपण आपल्या अहंकारापासून दूर जातो. मन हळूहळू शांत होतं, भीती कमी होते आणि अंतर्मनात एक अदृश्य शक्ती जागृत होते. नामजप रामबाण औषध कसं? संतांनी नामजपाला औषध म्हटलं आहे, पण ते साधं औषध नाही, ते आयुर्वेदिक औषधासारखं आहे. का? कारण आयुर्वेद रोग फक्त दाबत नाही, तो रोगाचं मूळ शोधतो. ॲलोपॅथीमध्ये गोळी घेतली की वेदना कमी होते, पण कारण तिथेच राहू शकतं. आयुर्वेद मात्र शरीराची प्रकृती बदलतो. तसंच नामस्मरण आहे, ते संकट हटवायलाच येत नाही, तर संकट सहन करण्याची शक्ती देतं. दुःख कमी होतं. म्हणजे नेमकं काय? नामजप केल्यावर दुःख गायब होतं का? नेहमीच असं होईल असं नाही. पण काय बदलतं माहित आहे का? दुःखाची तीव्रता कमी होते, मनाची सहनशक्ती वाढते, भीती कमी होते आणि आशा निर्माण होते. कधी कधी परिस्थिती तीच असते, पण मन बदललेलं असतं आणि मन बदललं की संपूर्ण जीवन बदलल्यासारखं वाटतं. नामजपाला पथ्य का आवश्यक? तर स्वामी भक्तांनो, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. औषध घेताना डॉक्टर पथ्य सांगतात ना, तिखट खाऊ नका, तेलकट टाळा, विश्रांती घ्या. तसंच नामजपाचं देखील आहे. फक्त नाम घेत बसलो आणि आयुष्य चुकीचं जगलो तर परिणाम कसा मिळणार? एका बाजूला नाम आणि दुसऱ्या बाजूला वाईट कर्म, हे चालत नाही. नामस्मरणाची पहिली अट, पहिलं पथ्य म्हणजे सत्य बोलणं. खोटं बोलून देवाजवळ बसलो तर मन शुद्ध होत नाही. देवाला शब्द नाही तर भावना पोहोचतात. दुसरं पथ्य, निंदा टाळा. दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे स्वतःच्या मनात विष साठवणं. नाम घेताना मन निर्मळ हवं. निंदा, मत्सर, द्वेष हे नामाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. तिसरं पथ्य, अहंकार सोडा. मी मोठा भक्त, मी इतका जप करतो, हा विचार आला की आध्यात्मिक प्रवास थांबतो. खरा भक्त कधी स्वतःची जाहिरात करत नाही. चौथं पथ्य, व्यसनांपासून दूर राहा. मन आणि शरीर शुद्ध असलं की नाम सहज रुजतं. व्यसन मनाची शक्ती कमकुवत करतं. पाचवं पथ्य, दुसऱ्याच्या धनाचा लोभ नको. लोभ मनाला अस्थिर करतो आणि अस्थिर मनात नाम टिकत नाही. सहावं पथ्य, शुद्ध दृष्टी.
प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व भाव पाहणं हा फक्त नियम नाही, तर मन शुद्ध करण्याचा मार्ग आहे. 7वं पथ्य, जप गुप्त ठेवा. आपण किती नाम घेतो हे जगाला सांगण्याची गरज नाही. देवाशी असलेला संबंध हा वैयक्तिक असतो. जिथे प्रदर्शन सुरू होतं तिथे अध्यात्म कमी होतं. भक्तांनो, ही साधी पथ्य पाळली तर नामजप औषधासारखं कार्य करतो आणि प्रारब्धाचे कठीण भोगही हलके वाटू लागतात. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं, कर्म हे अटळ आहे. नामस्मरण दुःख नाहीसं करत नाही, पण दुःख सहन करण्याची ताकद देतं. पण आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, नाम घ्यायला सगळे सांगतात, पण नामावर प्रेम का निर्माण होत नाही? आपण जप करतो, माळ फिरवतो, देवाजवळ बसतो, तरी मन स्थिर होत नाही. असं का होतं? याचं अत्यंत सुंदर उत्तर संतांनी दिलेलं आहे. नामावर प्रेम का वाटत नाही? अनेक भक्त म्हणतात, आम्ही नाम घेतो पण मन लागत नाही. भक्तांनो, इथेच एक सूक्ष्म सत्य लपलेलं आहे. आपण नाम घेतो पण मनाने घेतो का, की फक्त सवयीने? कधी कधी आपण नाम घेतो कारण कोणीतरी सांगितलं आहे, गुरूंनी सांगितलं आहे, किंवा वेळ जात नाही म्हणून. पण प्रेम आदेशाने निर्माण होत नाही. संतांनी दिलेलं सुंदर उदाहरण, एका आईचा विचार करा, जिला अनेक वर्षांनी मूल होतं. त्या मुलावर तिचं प्रेम शिकावं लागतं का? नाही. मूल जन्माला येतं आणि प्रेम आपोआप जन्माला येतं. तसंच नामाचं आहे. प्रेम आधी येत नाही, नाम आधी येतं. नाम सुरू झालं की प्रेम त्याच्या मागोमाग येतच. योग्य प्रश्न कोणता? आपण विचारतो, नामावर प्रेम कसं होईल? पण संत सांगतात, हा प्रश्नच चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा आहे, माझ्या मुखात नाम सतत कसं राहील? कारण जिथे नाम टिकतं तिथे प्रेम आपोआप उगवतं. अडथळा बाहेर नाही, आत आहे. आपण अनेकदा म्हणतो, घरात गोंधळ आहे, वेळ नाही, मन शांत नाही, म्हणून नाम होत नाही. पण खरं सांगायचं तर अडथळा परिस्थिती नसते, अडथळा असतो आपलंच मन. नाम घेण्यासाठी विशेष वेळ लागत नाही, फक्त निर्णय लागतो. सुरुवात लहान करा, मोठे संकल्प करू नका. तासभर जप करायचा असा विचार नको, फक्त एवढं ठरवा, उठल्यावर 5 वेळा नाम आणि झोपण्यापूर्वी 5 वेळा नाम. हळूहळू नाम श्वासात मिसळायला लागतं. नाम आणि प्रेम अविभाज्य नातं. आई आणि मूल वेगळं राहू शकतात का? तर नाही. तसंच नाम आणि प्रेम वेगळं राहू शकत नाही. जर प्रेम जाणवत नसेल तर याचा अर्थ एकच, नाम अजून मनापासून सुरू झालेलं नाही. नाम घेताना सर्वात मोठी चूक, आपण बाहेरून जप करतो पण मनात विचारांची गर्दी असते. ओठ नाम घेत असतात पण मन चिंता करत असतं. नाम म्हणजे शब्द नाही, नाम म्हणजे उपस्थिती. त्या क्षणी पूर्णपणे देवाकडे वळणं. पारमार्थिक प्रगती कशी होते? तर भक्तांनो, आपल्या शरीराची वाढ आपल्याला कधी जाणवते का? दररोज पाहिलं तर काही बदल दिसत नाही, पण वर्षांनी फोटो पाहिला की फरक जाणवतो. आध्यात्मिक प्रगती सुद्धा अशीच असते. ती शांतपणे घडते. ज्याला सतत वाटतं मी खूप पुढे गेलो, तो अजून सुरुवातीलाच असतो. आध्यात्मिक अभिमान आणि मोठा धोका. भक्तीमध्ये सर्वात मोठा शत्रू कोण? तर अहंकार. मी साधना करतो, मी भक्त आहे, हा विचार आला की प्रगती थांबते. खरा साधक शांत असतो. जसा वृक्ष फळांनी भरला की वागतो तसा. नाम जीवनाचा श्वास कधी बनतो? एक वेळ अशी येते जेव्हा नाम करावं लागत नाही, नाम आपोआप होतं. जसं मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसंच मन हे नामाशिवाय राहू शकत नाही. तो क्षण म्हणजे कृपा, आणि ती कृपा मिळते सातत्याने. संकटात नाम का आवश्यक आहे? संकट आलं की माणूस 2 गोष्टी करतो, घाबरतो किंवा देवाला आठवतो. नामस्मरण म्हणजे भीतीपासून श्रद्धेकडे जाण्याचा पूल. नाम घेताना आपण एकटे राहत नाही, आपल्याला जाणवतं कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहे. नामस्मरणाचे गुप्त परिणाम. हळूहळू काय बदलतं माहित आहे? राग कमी होतो, चिंता कमी होते, निर्णय स्पष्ट होतात, मन स्थिर होतं, नकारात्मक विचार दूर जातात, आणि सर्वात महत्वाचं, जीवनात समाधान येतं. तर स्वामी भक्तांनो, जीवनात दुःख येणारच, कर्म टाळता येत नाही, पण दुःखातही शांत राहण्याची कला नाम शिकवतं.
मोठ्या साधना करण्याची गरज नाही. फक्त एक नाम मनापासून आजपासूनच ठरवा. रिकाम्या वेळेत मोबाईल नाही, तक्रार नाही, फक्त नाम. डोळे बंद करा, मन शांत करा आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही दररोज नामस्मरण करता का? तुमच्या आयुष्यात नामामुळे काही बदल जाणवला आहे का? तुमचा अनुभव हा दुसऱ्या भक्तांसाठी प्रेरणा ठरू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.